नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची सर्वात मोठी बातमी. एमपीएससी परीक्षा आणि मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी ही बैठक होतीये. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल. या बैठकीला अशोक चव्हाण, जयंत पाटील, अनिल परब यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. एमपीएससी संदर्भात यात नेमकी काय चर्चा होते, नेमका काय निर्णय होतो याकडे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, या बैठकीतून निर्णय येऊ शकतो का? परीक्षा होणार किंवा नाही? अगदी बरोबर विलास, याच प्रश्नाकडेच खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मराठा समाजाने जी मागणी केलेली आहे त्या मागणीवरती आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. त्या बैठकीला अशोक चव्हाण, मी तुम्हाला थांबवतोय. आता संभाजीराजे छत्रपती बोलतात, आपण थेट जातोय तुळजापूरला. पण भाषण करत असताना मी अनेक मुद्दे तिथे मांडले, पण दुर्दैवाने मीडियाच्या माध्यमातून पूर्ण भाषण दाखवू शकले नसल्यामुळं एक दोन मुद्दे नुसते कॅच केले आणि पुढे टाकले. त्याच्यामुळं एक प्रकारचं एक वेगळा मेसेज गेलाय असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. मला संभाजीराजे छत्रपती यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. ते काय बोलतायत आपण बघतोय. गोष्टी काही घडल्या असत्या तर या समाजाला परवडलं नसतं, आणि म्हणून ज्यावेळी भाषणाची सुरुवात झाली तिथं ते समन्वय समितीचे सगळे लोक होते आणि त्यांच्या व्यथा, त्यांची दुःख होते ते त्यांनी मांडले. कुठल्या कोणाच्या समाजावर कोणी त्यांनी काही टीका केली नाही. पण त्यांच्या भाषणात आमच्यावर अन्याय होऊ नये, आमचा विरोध या सरकारला सुद्धा नाही किंवा मागच्या सरकारला सुद्धा नाही, आमचा विरोध आहे, विरोध म्हणायचा आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, तो म्हणजे आरक्षणाचा. ही त्यांची मांडण्याची भूमिका. त्यामध्ये सगळ्या समाजाने इतके जोरात भाषणं झाले आणि परखड, आणि काही चुकीचं नाही त्यांच्या दृष्टीने, काही चुकीचं नाही. एकदम छान भाषण परखड पद्धतीने मांडले. त्यात एक प्रमुख मुद्दा त्यांचा असा होता की राजे, तुम्ही आम्हाला आदेश द्या, आम्ही म्यानातनं ऑलरेडी तलवार काढलेली आहे. बघा, केव्हाही काही होऊ शकते. आणि ते लोक म्हणते, राजे तुम्ही इथं आलाय आणि म्हणून आम्ही अशी काही गोष्ट इथं करणार नाही, पण तुम्ही आम्हाला आदेश दिला तर आम्ही करू शकतो. कायदा 2 मिनिटात आणि ठोक मोर्चाचा. तर मी माझ्या भाषणात काय सांगितलं, खासदार संभाजीराजे छत्रपती हे आपली भूमिका मांडतायत आरक्षणाच्या संदर्भातली, आणि त्यांनी जे वक्तव्य केलं की वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारी सुद्धा उपसू, अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा संभाजीराजे छत्रपती देत आहेत. तुळजापुरामधून आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 3ऱ्या पर्वाच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आणि आपण बघतोय की तुळजापूरमध्ये हे आंदोलन झालं आणि या आंदोलनाच्या नंतर ते आपली भूमिका मांडत होते. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, तुम्ही पूर्ण करा. आज या बैठकीतून निर्णय होईल का? विलास, या बैठकीला सुरुवात झालेली आहे. साधारणतः 4:30च्या सुमारास या बैठकीला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री इतर जे आहेत त्यामध्ये अनिल परब आहेत, जयंत पाटील आहेत, तसेच अशोक चव्हाण आहेत. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावीत ही मराठा समाजाची प्रामुख्याने मागणी आहे. अनेक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष या परीक्षेच्या तारखांकडे लागलेलं आहे. ही परीक्षा कधी होणार या संदर्भात मात्र ही परीक्षा पुढे ढकलली जाईल अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. आज जी बैठक होते या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वतः अशोक चव्हाण हे या बैठकीतले निर्णय जे आहेत बाहेर येऊन प्रसिद्धी माध्यमांना सांगणार आहेत. नेमकं काय घडतं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की नेमका निर्णय येऊ दे, अंतिम निर्णय येऊ दे, मगच मी प्रसिद्धी माध्यमाशी चर्चा करेन. त्यामुळे निश्चितच आज निर्णय होण्याची शक्यता आहे आणि निर्णय झाल्यानंतर अशोक चव्हाण नेमकी काय माहिती प्रसिद्धी माध्यमांना देतात
एमपीएससीच्या उदय- एक्झाम कधी उदय, घेतल्या जातील या- आणि राज्यातल्या या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल निर्णयावरून का? हे सरकारमध्ये प्रश्न. मतभेद आहेत का? छगन भुजबळ यांची जी प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते त्या प्रतिक्रियेत ते स्पष्ट म्हणतायत की मला नाही तर कुणाला नाही, ही भूमिका योग्य नाही, इतर समाजातल्या मुलांचं त्याच्यामुळे नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी. जर एका बाजूने तो निर्णय घेतला तर दुसरा बाजू नाराज होईल अशी भीती सरकारला आहे का? सरकारची सत्व परीक्षा आहे का? उदय, येतो तुमच्याकडे. संभाजीराजे यांच्या आपण पिढे ते आपण जाऊया. महामुश्किलाने मी फार प्रयत्न करतो की बहुजन समाज एकत्र राहतो आणि असे बिन भाषण ऐकता माझं पूर्ण अर्थ भाषणाचा अर्थ न काढता असे स्ट्रॉंग स्टेटमेंट्स ज्याच्यातून मराठा समाज आणि दलित समाज आणि ओबीसी समाजमधून भांडणं लागतील असं कदापि करू नये. उलट मी काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका ऐकण्याचा आपण प्रयत्न करत होतो. उदय जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. उदय, मी जो मुद्दा मांडलेला होता की छगन भुजबळ यांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे सरकारमध्येच या सगळ्या मुद्द्यावरून मतभेद आहेत का? विलास, खरं तर राज्य सरकारची देखील एक प्रकारे तारेवरची कसरतच आहे. एकीकडे बहुसंख्य मराठा समाजाच्या मागण्या, त्याचबरोबर ओबीसी आणि इतर समाजाच्या देखील मागण्या आहेत. छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वाचे मंत्री आहेत, त्याचबरोबर ते ओबीसी समाजाचे देखील नेते आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या काय मागण्या आहेत ते लावून धरण्याचं काम सध्या छगन भुजबळ हे करत आहेत. त्याचबरोबर मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते मराठा नेते जे मंत्री आहेत ते देखील करताना दिसत आहेत. परंतु या सर्व संदर्भात मंत्रिमंडळाचा एक निर्णय काय होतोय हे पाहावं लागणार आहे. थोड्याच वेळात ही बैठक संपणार आहे. ही बैठक संपल्यानंतर अशोक चव्हाण नेमकी काय बातमी देत आहेत हे पाहावं लागणार आहे. नक्कीच, आणि तो निर्णय झाल्याबरोबर आम्हाला कळवा, आम्ही तुमच्याकडे येऊ. कारण महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा आता तुमच्याकडे लागलेल्या आहेत. वर्षा निवासस्थानातून काय बातमी येते याच्याकडे लागलेल्या आहेत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत विद्यार्थी सुद्धा आहेत, आपण त्यांचं सुद्धा म्हणणं जाणून घेतोय. अहिररावजी, जर समजा ही परीक्षा पुढे ढकलली गेली तर विद्यार्थ्यांच्या पुढे पर्याय काय असतील? त्यांचं काय नुकसान होऊ शकतं? सर, त्यांचं परीक्षेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर त्याच्यातले पण ते जे दोन मुद्दे होते, एक मुद्दा एक अत्यंत महत्वाचा आहे की जर ही परीक्षा आपण पुढे ढकलली, जो की समजा समाजातल्या काही नेत्यांचा जो स्टँड आहे की आपल्याला ही पुढे ढकलली तर ती समजा डिसेंबर पर्यंत पुढे जाऊ शकते प्रोबॅबली, किंवा जानेवारीत पुढे जाईल. तर जी मुख्य परीक्षा होणार होती ती आता जानेवारी फेब्रुवारीत होणार होती, ती त्या अनुषंगाने एप्रिल महिन्यामध्ये पुढे ढकलली जाईल. मग पुढच्या वर्षाची जी दरवर्षी निघणारी जी परीक्षा आहे ती 2021 ची ज्याची पूर्वपरीक्षा एप्रिल महिन्यात होते ती रद्द होईल. म्हणजे आपण 200 जागांसाठी या वर्षाच्या 200 जागा आणि पुढच्या वर्षाच्या या वर्षाच्या 200 जागांसाठी पुढच्या वर्षी 200 जागांचा त्याग करतोय आपण. या ठिकाणी जर आपण हे पाहायला गेलं तर, कारण ती ऍड मग आयोग घेऊ कसं शकेल, तेवढं पुढे तर ढकलणार नाही. किंबहुना मोस्ट शक्यता अशी आहे की ती परीक्षा रद्द करतील. आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की हा प्रश्न आपल्या हातातला आरक्षणाचा नाहीये, तो लढा चालवतच राहावा लागणार आहे आणि जो की सुरूच आहे आणि तो अत्यंत अभिनंदनीय आहे. परंतु जी गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे आणि त्या मुद्द्यावर जर आपण ही परीक्षा पुढे ढकलली तर हाच निर्णय आपल्याला 26 नोव्हेंबरच्या जे कंबाईनची पूर्वपरीक्षा की ज्याच्यात 6 ते 7 लाख विद्यार्थी बसतात त्यासाठी पण हाच निर्णय घ्यावा लागेल. आणि त्याच्यानंतरची डिसेंबर महिन्याची प्रस्तावित पोलीस भरती 12,500 जागांची त्यासाठी पण हाच निर्णय घ्यावा लागेल. पण मग सुप्रीम कोर्ट जर 2 ते 3 वर्ष निकाल देणार नाही किंवा जेव्हा केव्हा तो निकाल देईल तोपर्यंत या परीक्षा आपण नाही घेणार आहोत का, किंवा यामध्ये येणाऱ्या कुठल्याही प्रकारची नोकर भरती आपण नाही घेणार आहोत का, हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित होतो. कारण मग हाच मुद्दा आपल्याला परत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राज्य एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या कंबाईनची जी परीक्षा ज्याच्यात पीएसआय, एसटीआय आणि असिस्टंट यांची कंबाईन पूर्व परीक्षा घेतली जाते की ज्यामध्ये राज्यसेवेपेक्षा जास्त विद्यार्थी बसतात, तो परीक्षा न घेऊ देणे ही गोष्ट मग आपल्याला पुढे कंटिन्यू चालत राहावं लागणार. कारण कोर्टाचा निकाल येईपर्यंत मग आपण नाही घ्यावं असाच मुद्दा आहे. जर पुढे आपण अलाव करतोय तर आज का नाही अलाव करत? जर पुढे आपण काही 2-3 महिन्यात डिसेंबर पर्यंत निकाल येणार असं कुठलंही चित्र नाहीये. हो, खरंय, तुम्ही मुद्द्याला हात घातलेला आहे, खूप मुद्द्याला हात घातलेला आहे की हे कधीपर्यंत.
एका बाजूला सुप्रीम कोर्टातली ही लढाई सगळी सुरू आहे आणि तोपर्यंत किती विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या परीक्षांमधलं हे नुकसान होत राहणार आहे हा तुमचा सवाल आहे। त्याची चर्चा सुद्धा होणं गरजेचं आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय। एमपीएससीची आरपारची लढाई परीक्षांच्या संदर्भात आता होतीये आणि यात मराठा संघटनांच्या वेगवेगळ्या संघटना आमने सामने आल्यात का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे। सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीकडे। या बैठकीतून नेमका काय निर्णय येतोय? आता आपल्या सोबत विद्यार्थी सुद्धा आहेत आणि छावा संघटनेचे नेते सुद्धा आता आपल्या सोबत आहेत। नानासाहेब, ज्या पद्धतीची भूमिका घेतली जाते की जर ह्या परीक्षा घेतल्या गेल्या तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते परीक्षा केंद्र उधळून लावू, अशा प्रकारची भूमिका योग्य आहे का? आणि असं जर कोणी करणार असेल तर मग तुम्ही नेमकं विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी काय करणार आहात? विद्यार्थ्यांना त्रास देणं ही चुकीची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेला आमचं एक असं आहे की ज्या जर परीक्षा घेण्याचं ठरलं तर त्या ठिकाणी आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मावळे आहेत। ज्या ज्या सेंटरमध्ये परीक्षा आहेत त्या ठिकाणी आमचे मावळे उभा राहतील आणि जर कोणी जर विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना जरूर आम्ही 100% रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु विद्यार्थ्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही। जर परीक्षा परंतु आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा आहे की पॉझिटिव्हली निर्णय घ्यायचा आहे, परीक्षा घ्यायच्या किंवा नाही घ्यायच्या। आणि याच्यामध्ये कुणीही राजकारण, खरं तर या विद्यार्थ्यांचा विषय आहे, याच्यामध्ये कुणीही जे काही मराठा आरक्षणावर स्थगिती आलेली ती उठवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केला पाहिजे। बीजेपी असेल, सेना असेल, काँग्रेस असेल किंवा सत्ताधारी किंवा विरोधक, दोघांनीही मराठा समाजाचं स्थगिती उठवण्याचा प्रयत्न करावा। विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा कुणीही प्रयत्न यामध्ये करू नये। आता मी संभाजीराजेंचं सुद्धा ऐकलं तर संभाजी महाराजांना सुद्धा माझी विनंती आहे की संभाजी महाराजांनी सर्वसमावेशक विषय म्हणजे सर्वांचा विचार केला पाहिजे, कारण की छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिलेलं आहे। मराठा समाजाची सुद्धा भूमिका आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि हक्क मिळाला पाहिजे। अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे, परंतु विद्यार्थ्यांना वेठीस धरून नकोय। तुम्हाला वाढवायचंय तर थोडासा कालावधी द्या विद्यार्थ्यांना, परंतु आता विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये। पण आज जरी या परीक्षेचा निर्णय आला, समजा जो काही निर्णय येईल, सरकार परीक्षा घेण्यासंदर्भात असेल किंवा न घेण्यासंदर्भात, जर या रद्द केल्या तर पुढे सुद्धा अनेक परीक्षा आहेत। मग त्या परीक्षांच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेतली गेली तर या राज्यामध्ये पुढच्या काळात काही परीक्षा होणार आहेत की नाहीत? बरोबर आहे ना आपला मुद्दा की या राज्यामध्ये पुढे परीक्षा घ्यायच्या का नाही, त्यासाठी या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना आणू नये। आमची तीच भूमिका आहे की या असल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना आणू नये आणि जो आरक्षणाचा विषय आहे तो समाजाने लढावा, जो राज्य सरकारनं लढा दिला पाहिजे। आज कोर्टामध्ये विषय आहे, केंद्र शासनाकडे विषय आहे, तरी हा बाजू कोर्टामध्ये आपण सक्षमपणे मांडून मराठा आरक्षणाची स्थगिती तातडीने उठवावी ही आमची भूमिका आहे। म्हणून यासाठी काही विद्यार्थ्यांना वेठीस कुणी धरू नये। आणि यामध्ये अनेक जणांचं आज असं राजकारण असं मला वाटतंय की अनेक जण या मराठा समाजाचा प्रत्येक पक्षानं असेल किंवा पुढाऱ्याने असेल दबाव तंत्र आहे। सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे एक प्रकारे की आता स्थगिती उठवण्यासाठी सरकार गंभीर व्हावं म्हणून आता हा दबाव आणला जातोय। दबाव तर आणला गेलाच पाहिजे आणि सरकारनं दबाव का आणू नये? आज लाखोचे मोर्चे निघाले, इतक्या आत्महत्या झाल्या, तरी सुद्धा सरकार याचा विचार करत नाही। मराठी आंदोलन करायचे, किती लाखोचे मोर्चे काढले, त्याच्यामध्ये केवळ राजकारणासाठी प्रत्येकाने सत्तेसाठी केवळ मराठ्यांचा वापर करायचा आणि सत्ता आल्यानंतर मराठ्यांना वाऱ्यावर आपण सोडून द्यायचं। आणि या ठिकाणी काही राजकीय लोक आतमध्ये घुसून मराठा समाजाला वेगळ्या मार्गाला नेण्याचं काम महापाप या सरकारनं किंवा विरोधी पक्षानं कुणीही करू नये। आज सर्व समाजाचा, सर्व जाती धर्माचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असताना आज केवळ एमपीएससीच्या परीक्षामुळे आज समाजामध्ये भांडण लावण्याचं कुठेतरी काम होतंय असं आम्हाला वाटतंय। नक्कीच 11 तारखेला होणाऱ्या राज्यातल्या या परीक्षांच्या अनुषंगानं राज्यातले लाखो विद्यार्थी आज डोळे लावून बसलेले आहेत की आपण ज्या परीक्षेचा अभ्यास केला त्याच्यात कोरोनाचं पहिलं विघ्न आलं आणि त्यानंतर आता या आंदोलनाचा इशारा, त्यामुळे त्यांच्या मनातला संभ्रम एका बाजूला वाढत चाललाय। खरं तर परीक्षेच्या काळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण असता कामा नये, पण आज विद्यार्थी एका दडपणाखाली आहेत आणि
संघटना मात्र अधिकाधिक आक्रमक होताना दिसतोय। या सगळ्यामध्ये राज्य सरकार नेमका काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। न्यूज 18 लोकमतवर या विषयाच्या, या धगधगत्या विषयाची प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो। आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।